students, you are learning the topic cell structure and organization. In today's lecture, we will discuss about the plastids. Plastids are also the semi-autonomous as that of the mitochondria because these plastids contains DNA, RNA. Such organelles means such plastids have the its own genetic material, and plastids also contains the 70S type of ribosomes as same as that of the mitochondria, and the plastids are larger in size, so we can observe them under the light microscope. Other organelles which are present in cell, if we want to watch such organelles, for example Golgi apparatus, endoplasmic reticulum, we need electron microscope, but plastids we can observe under the light microscope. आणि आपण ही जी इमेज आहे तीच आहे की आपण जर लाईट मायक्रोस्कोप खाली मटेरियल प्लांट मटेरियल ऑब्झर्व केलं, त्याचे सेलचं सेक्शन घेऊन जर बघितलं तर आपल्याला प्लास्टिड्सचं स्ट्रक्चर असा ग्रीन स्ट्रक्चर्समध्ये दिसतं. Then types of plastids. So plastids are classified according to the pigments present in it as leucoplast, chromoplast and chloroplast. So the leucoplast means in leucoplast there is the absence of pigment, so they looks white in color. See this image. Proplastid म्हणजे इनिशियल जो plastids आहे, these plastids classified into three parts. The first chromoplast, chloroplast and leucoplast. Okay, so the coloration of such plastids is depends on the pigments which are present in it. So these leucoplast again classified into amyloplast, elaioplast and proteinoplast. Proteinoplast is also known as aleuroplast. In next slide we will discuss it in a detail. First is the leucoplast. Leucoplasts do not contain any pigments. ल्युकोप्लास्टमध्ये कोणतेही पिगमेंट नसतात, त्यामुळे त्यांचा कलर असतो तो जरा फेंट असतो. सो दे आर ऑफ व्हेरियस शेप्स अँड सायझेस. दीज आर मेड फॉर स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स. आता मग यांचं फंक्शन काय आहे तर न्यूट्रिएंट स्टोअर करणं. फॉर एक्झाम्पल अमायलोप्लास्ट दॅट स्टोअर स्टार्च. अमायलोप्लास्ट जे असतात, सी हियर दीज आर अमायलोप्लास्ट विच स्टोअर दी स्टार्च. पोटॅटोमध्येही स्टार्च असतो. त्यानंतर इलायोप्लास्ट स्टोअर ऑइल्स. दिस इज इलायोप्लास्ट. सो इट स्टोअर्स ऑइल. ऑइल कंटेनिंग जे ग्राउंडनट्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये इलायोप्लास्ट असतात. आणि ॲल्युरोप्लास्ट म्हणजेच प्रोटीनोप्लास्ट विच कंटेन्स द प्रोटीन. ॲल्युरोप्लास्टमध्ये प्रोटीन असतं म्हणून त्यांना प्रोटीनोप्लास्टसुद्धा म्हणतात. सो ल्युकोप्लास्ट जे आहेत ते काय करतात, दे कंटेन्स दी पिगमेंट्स. दे डू नॉट कंटेन्स दी पिगमेंट्स अँड दे स्टोअर दी न्यूट्रिएंट्स. आणि कोणत्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स स्टोअर करतात त्यानुसार त्यांचे हे 3 टाईप्स केलेले आहेत. दिस इज द इमेज ऑफ ल्युकोप्लास्ट. देन chromoplast. Chromoplast contain pigments like carotene and xanthophylls, etc. So these chromoplast, the pigments which are present in chromoplasts impart the different colors. So like red color, orange, yellow, etc. So and this coloration is depends on the amount of pigments. If there is the more number of more pigments are there, then the color is dark. सपोज डार्क असतील पिगमेंट्स, खूप पिगमेंट्स येतो, कलर असतो तो डार्क असतो. सो सी धिस इमेज, दिस इज अ रेड स्ट्रक्चर्स आर दी क्रोमोप्लास्ट. दिस इज द डायग्रॅम ऑफ क्रोमोप्लास्ट. इथे बघू शकता डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. त्यामधलं जे फ्लुइड आहे त्याला स्ट्रोमा म्हणायचं. आणि अदर जे स्ट्रक्चर्स आहेत म्हणजेच हे जे सर्क्युलर स्ट्रक्चर्स आहेत हे रायबोझोम्स आहेत. त्यानंतर अदर जे इतर काही ना काही स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे थायलॉकॉइड्स वगैरे ते सगळे यामध्ये आहेत. सो दीज आर थायलॉकॉइड्स. ओके, सो दिस इज क्रोमोप्लास्ट. सो कलर्स ऑफ फ्लॉवर्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स विच हेल्प इन पॉलिनेशन. आता फ्लॉवर्समध्ये जे वेगवेगळे कलर्स असतात, ऑरेंज, रेड, व्हायलेट, येल्लो अशा वेगवेगळ्या कलर्सचे फ्लॉवर्स असतात, पण त्यांच्यामधलं जे कलरेशन आहे ते याच पिगमेंट्समुळे येते. सी धिस इमेज. आपण फ्लॉवरचा जर छोटासा पार्ट घेतला आणि तो ऑब्झर्व केला तर त्यामधले पिगमेंट्स आपल्याला असे दिसतात, क्रोमोप्लास्ट. ओके, देन why potato looks white in color and show flower
पेटल्स आर रेड. आता आपण ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट ह्या 2 प्लास्टिड्सचा स्टडी केला. त्यानुसार आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. पोटॅटोमध्ये स्टार्च असतो आणि स्टार्च इज नथिंग बट दी अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्ट इज द स्टार्च स्टोअर करणारं काय आहे, ल्युकोप्लास्ट आहे. त्यामुळे पोटॅटोचा कलर आपल्याला इथे बघू शकतो कसा असतो, व्हाईट असतो. आणि शू फ्लॉवर म्हणजेच हिबिस्कस रोझा सायनेन्सिस हे जे फ्लॉवर आहे त्याचा कलर रेड का असतो, तर त्यामध्ये रेड पिगमेंट्स असतात, मीन्स क्रोमोप्लास्ट असतं, त्यामुळे हा कलर त्याला येतो. देन क्लोरोप्लास्ट. Plant cells of algae and few protists like Euglena contain chloroplast. जेवढी काही ग्रीन प्लांट्स आहेत ती सगळ्यांमध्ये काय असतो, क्लोरोप्लास्ट असतो. अँड धिस क्लोरोप्लास्ट कंटेन्स द क्लोरोफिल पिगमेंट्स अँड विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी फोटोसिंथेसिस. सो these plastids found only in a plant. Okay, in plants it is found in a green regions, mainly in a mesophyll of leaf. लीफचा आपण सपोज सेक्शन घेतला. सी दिस इमेज. इफ वी टेक अ सेक्शन स्मॉल पार्ट ऑफ द लीफ अँड इफ वी टेक दिस सेक्शन ऑफ दॅट स्मॉल पार्ट, इट शोज दी नंबर ऑफ सेल्स. इथे आपल्याला वेगवेगळे सेल्सचे काय दिसत आहेत, लेअर दिसत आहेत. हा जो मधला लेअर आहे तो मेसोफिलचा लेअर आहे आणि त्यामधली आपण एक सेल जर घेतली, ही एक मेसोफिल सेल झाली, तर यामध्ये असे बरेच काय आहेत, क्लोरोप्लास्ट आहेत. आणि एक क्लोरोप्लास्ट आपण जर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला तर त्याचं स्ट्रक्चर हे आपल्याला असं दिसतं. ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये डिटेलमध्ये हे स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. Then chloroplast differs in size, number and shape in various cells in which it is present. In different plants there are different number of chromosomes, they have a different size, they have a different shape. Okay, so chloroplast is lens shape. नॉर्मल जो शेप असतो क्लोरोप्लास्टचा तो लेन्स सारखा असतो, लेन्स शेप, जसं भिंग असतं तसं शेप असतो. बट इट कॅन ऑल्सो बी ओवल, स्पेरिकल, डिस्कॉर्ड मीन्स डिस्क लाईक, रिबन लाईक एट्सेट्रा. See this image here, you can observe the cup like chloroplast. हे जे आहेत ते कसं आहेत, कप सारखी क्लोरोप्लास्ट आहे. these are star like chloroplast. then this is ribbon like chloroplast and this is oval chloroplast. Okay, so these are different shape of the chloroplast. Then a cell may contain single large chloroplast as in Chlamydomonas. काही प्लांट्स असतात त्यांच्यामधले जे ग्रीन पार्ट असतो त्यांमध्ये एकच क्लोरोप्लास्ट असतो, एक मोठा क्लोरोप्लास्ट असतो. काहींमध्ये खूप असतात क्लोरोप्लास्ट. और देर आर 20 to 40 क्लोरोप्लास्ट पर सेल सीन इन मेसोफिल सेल्स. ओके, सी धिस इमेज. दिस इज द इमेज ऑफ क्लॅमॅडोमोनास अँड धिस क्लॅमॅडोमोनास हॅज, दिस इज द लार्ज स्ट्रक्चर ऑफ दी क्लोरोप्लास्ट. हा जो रेड पार्टमध्ये मी दाखवलेला जो आहे इथे तो काय आहे, सगळा क्लोरोप्लास्ट आहे. एवढा मोठा हा क्लोरोप्लास्ट असतो, म्हणजे हा पूर्ण ऑर्गॅनिझममध्ये मॅक्झिमम त्याचा जो एरिया आहे तो या क्लोरोप्लास्टने कव्हर केलेला आहे. त्यानंतर जास्त जे क्लोरोप्लास्ट आपल्याला दिसतात ते मोठी जी पानं असतात, प्लांट्स असतात त्यांचं मेसोफिल जर आपण बघितला तर त्यामध्ये हे आपल्याला बरेच काय दिसतात, क्लोरोप्लास्ट दिसत आहेत. म्हणजेच एका मेसोफिल, हा सपोज हा एक मेसोफिल आहे तर त्यामध्ये असे काय आहेत, बरेच क्लोरोप्लास्ट आहेत. देन क्लोरोप्लास्ट कंटेन ग्रीन पिगमेंट्स दॅट इज द क्लोरोफिल which is responsible to trap the sunlight. Okay, so along with other enzymes, या क्लोरोप्लास्टमध्ये काय काय असतं, तर क्लोरोफिल पिगमेंट असतं मेन कंपोनंट, आणि म्हणजे अदर एन्झाम्स असतात विच आर रिक्वायर्ड फॉर दी प्रोडक्शन ऑफ द शुगर बाय फोटोसिंथेसिस. Then structure of the chloroplast. Chloroplast is also a double membrane bound organelle. It has a outer membrane and inner membrane. See here, this is the outer membrane. Then this is inner membrane. Okay, this membrane is the inner membrane. Okay, then inner membrane of double walled chloroplast is comparatively less permeable. Outer membrane is responsible to allow most of the metabolites, but the selective absorption, selective permeability is found in inner membrane, so it is less permeable. Okay, so inside the cavity of inner membraneच्या आतमधली ही जी कॅव्हिटी आहे, ही जी कॅव्हिटी आहे,
So inside the cavity of inner membrane there is membranous set of another set of membranous sacs called thylakoids. त्यामध्ये असे थायलॉकॉइड आहेत. ही जी एक डिस्क आहे त्याला थायलॉकॉइड म्हणायचं आणि ह्या थायलॉकॉइड्स एकत्र येऊन ग्रॅनम तयार झालेले आहेत. सो द थायलॉकॉइड्स आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ स्टॅक्स. स्टॅक्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे एक गठ्ठा तयार झालेला असतो. म्हणजे जसं बुक्स आपण एकावर एक ठेवत गेलो की जसा एक गठ्ठा तयार होतो तसा हा थायलॉकॉइड्सचा एक गठ्ठा तयार होतो, स्टॅक तयार होतो आणि त्याला ग्रॅना म्हणायचं. अँड सिंग्युलर इज ग्रॅनम. म्हणजेच या इमेजमध्ये हे जे एक स्ट्रक्चर आहे हे एक स्ट्रक्चर हे एक स्ट्रक्चर आहे ते ग्रॅनम आहे आणि असे बरेच स्ट्रक्चर्स मिळून सगळे झाले ग्रॅना. ओके. Then the grana are interconnected to each other by means of membranous tubules called stroma lamellae. हे जे ग्रॅनम आहेत ह्या ज्या आपण स्ट्रक्चर्स बघितले हे जे ग्रॅनम आहेत ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. कशाने कनेक्टेड आहेत तर हे जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं इंटरग्रॅना लॅमिनी. म्हणजे तेच ग्रॅना जे आहेत त्यांना कनेक्ट करणारे ह्या ट्यूब्स आहेत. ओके. त्यामुळे जे काय एक्सचेंज करायचं असेल काय ट्रान्सफर करायचं असेल तर त्या लॅमेलेमधून ट्रान्सफर केलं जातं. देन स्पेस आउटसाइड थायलॉकॉइड इज फिल्ड विथ स्ट्रोमा. आता थायलॉकॉइड्स जे हे स्टॅक्स आहेत हे जे थायलॉकॉइडचे स्टॅक्स आहेत त्याच्या बाहेरची ही जी सगळी एम्प्टी स्पेस आपल्याला दिसते ती ॲक्च्युली इट इज नॉट एम्प्टी, इट इज फिल्ड विथ द फ्लुइड दॅट इज द स्ट्रोमा. स्ट्रोमाने हे आतला सगळा जो एरिया आहे तो काय झालेला असतो कव्हर झालेला असतो. सो द स्ट्रोमा अँड द स्पेस इनसाइड द थायलॉकॉइड. आता हा बाहेरचा स्ट्रोमा आणि हा जो एक थायलॉकॉइड आहे त्याच्या आतली जी स्पेस आहे ती The stroma and the space inside the thylakoid contains various enzymes essential for photosynthesis. ह्या स्पेसमध्ये काय असतात वेगवेगळे एन्झाम्स असतात की ती फोटोसिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल असतात. आणि अलॉंग विथ धीस एन्झाम्स दी स्ट्रोमा ऑल्सो कंटेन्स दी DNA अँड रायबोझोम्स. आणि अलॉंग विथ स्ट्रोमा अजून काय असतं त्यामध्ये DNA असतात, रायबोझोम्स असतात. रायबोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दी प्रोटीन सिंथेसिस. Okay, so this is all about the chloroplast and this chloroplast is a type of plastid. So in today's lecture we discuss about the plastids and their different types. Plastids are classified into 3 types and this classification depends on the pigments. Leucoplast do not contain any type of pigments. Then chromoplast and chloroplast. Leucoplast again classified as amyloplast, after that elaioplast and aleuroplast. Okay, thank you.